विधान परिषदेसाठी शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे। आज बच्चू कडू दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बच्चू कडू यांची त्यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती। शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती स्वतः बच्चू कडूंनी दिली आहे। मात्र यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवल्याची माहिती आहे। या प्रस्तावावर बच्चू कडू आज आपली भूमिका स्पष्ट करतील। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, बच्चू कडू उमेदवारीसाठी खरंच अशा प्रकारची अगदी थेट भूमिका घेऊ शकतात का? आज नेमकं काय घडू शकतं? आपण बघितलं मागील आठवड्याभरापासून बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उमेदवारीची ऑफर आहे अशा प्रकारची बातमी बच्चू कडू यांनी एबीपी माझाला माहिती दिली होती आणि त्यानंतर आठवड्याभरापासून शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत त्यासोबतच एकनाथ शिंदेंसोबत बच्चू कडू चर्चा करत असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळत होतं आणि त्यामुळे अवघे काही तास विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहिलेले असताना बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार? कारण जी माहिती मिळते एकतर ऑफर बच्चू कडूंना देण्यात आली, मात्र एक अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेना पक्षामध्ये विलीन करावा अशा प्रकारची अट आहे आणि या अटीवरच विचार विनिमय सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे दुपारी 12 वाजता जेव्हा बच्चू कडू पत्रकार परिषद घेतील तेव्हा या सगळ्या ऑफर संदर्भात आणि जर पक्ष विलीन करायचा असेल तर कशा प्रकारे चर्चा ही शिवसेना नेत्यांसोबत झाली आहे या सगळ्या संदर्भात खुलासा किंवा मग एक भूमिका जाहीर करतील। कारण आपण बघतोय काही नावं शिवसेना पक्षाकडनं अगदी 4-5 नावं जी समोर येतात विधान परिषद उमेदवारीसाठी, कारण शिवसेना पक्षाकडनं 2 उमेदवार हे विधान परिषदेसाठी द्यायचे आहेत आणि त्यामध्ये बच्चू कडूंचं नाव सुद्धा मागील आठवड्याभरापासून येते आणि बच्चू कडू यांनी स्वतः सांगितलेलं आहे की शिवसेनेकडनं तशी ऑफर आहे आणि त्यामुळे माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका ते जाहीर करतील आणि पक्ष विलीन करण्यासंदर्भातली जी काही अट आहे त्या संदर्भात सुद्धा बच्चू कडू यांच्या पक्षाचा नेमका काय विचार आहे, बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत नेमकी काय चर्चा केली आहे। कारण विदर्भामध्ये ताकद वाढवण्यासाठी त्यासोबतच शेतकरी, मजूर, दिव्यांग यांचे अनेक प्रश्न बच्चू कडू यांनी लावून धरले, आंदोलनं केली आणि त्यामुळेच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही विधान परिषदेची ऑफर शिवसेनेकडनं दिल्याचं कळतं आणि त्यामुळेच दुपारी 12 नंतर आपल्याला ह्या सगळ्या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल। बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करतील। नक्कीच सरकारच्या विरोधात तीव्र अशी आंदोलनं करणारे बच्चू कडूंना खरंच शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार का आणि त्यासाठी बच्चू कडू विलिनीकरणाचा पर्याय स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेदांत, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बच्चू कडूंनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून अनेक मागण्यांवर अनोखी आंदोलनं केली आहेत। पाहुयात त्यांनी केलेली ही महत्त्वाची आंदोलनं। तर चांदूर बाजार पंचायत समिती शौचालय घोटाळा उघड झाला होता। सदस्यांना संडासाचं भाडं भेट देण्यात आलं होतं आणि अशा पद्धतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर 2006 साली कर्जमाफीसाठी त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं होतं। आर पाटलांनी 80 फूट उंच टाकीवर चढून बच्चू कडूंची त्यावेळी समजूत काढलेली होती। तर अंध आणि अपंगांच्या प्रश्नावर बैलगाडी मोर्चा आणि डेरा आंदोलन त्यांनी केलेलं आहे। तर बच्चू कडूंनी समर्थकांसोबत बसमध्ये कोंडून घेऊन देखील आंदोलन केलंय। गैरहजर राहणाऱ्या आणि उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना त्यांनी हार घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय। तर कृषी अधिकारी दाद देत नाहीत म्हणून दालनात साप सोडू नये त्यांनी आंदोलन केलंय। तर पुण्यात दिव्यांगांसाठी आयुक्तांच्या गाडीवर चढून त्यांना चर्चेस त्यांनी भाग पाडलेलं होतं। तर 2017ला नागपूर ते वाडनगर आसूड यात्रा त्यांनी काढलेली होती। यावेळी वेषांतर करून त्यांनी गुजरातात प्रवेश घेतला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।